नमस्कार, कप्पेज रेसिपीजमध्ये आपलं स्वागत आहे. मी आज इथे हिरव्या मुगाचा डोसा केला आहे, प्रोटीन डोसा. तो कसा केला आहे ते तुम्हाला दाखवते. त्यासाठी मी इथे 1 कप मूग घेतलेत, हिरवे मूग, आणि ते 3 ते 4 तास मी भिजत घातले. तुम्ही रात्रभरसुद्धा भिजत घालू शकता. आणि मी त्याच्यातून आता पाणी काढून घेतलं आणि व्यवस्थित निवडून घेतले. त्यामध्ये कडक जे न भिजलेले असतात ते काढून घेतले. आता आपण हे मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे. मी सगळे मूग काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये. मूग काढून झाले. त्यामध्ये आता 3 हिरव्या मिरच्या घालते, 1 ते 1.5 इंच आल्याचा तुकडा घालते, 8 ते 10 लसूण पाकळ्या घालते आणि 1 मूठभर कोथिंबीर घालते. आणि त्यानंतर त्याची बारीक पेस्ट करून घ्यायची. मी ग्लासभर पाणी घातलं होतं आणि बारीक पेस्ट करून घेतले. ही पहा, अशी एवढी बारीक झाली पाहिजे. आणि त्यानंतर ती पेस्ट वेगळ्या एका भांड्यामध्ये काढून घेऊया. ही अशी व्यवस्थित सगळी पेस्ट काढून घ्यायची आहे भांड्यामध्ये. आणि त्यानंतर मिक्सरच्या भांड्याला पहा केवढं लागलेलं असतं, त्यामध्ये पाणी घालून व्यवस्थित विसळून घ्यायचं आहे. ते नासाडी नाही करायचं आहे, वाया घालू जाऊ द्यायचं नाही आहे. आणि त्यानंतर आपण आपल्याला डोसा ज्या पद्धतीने डोस्यासाठी जे बॅटर हवं आहे त्यानुसार आपण त्यामध्ये पाणी घालायचं आहे. मी इथे थोडं थोडं पाणी घालते. पाणी कमी झालं तर आपल्याला वाढवता येतं, पण जास्त झालं तर डोसे येणार नाहीत. त्याच्यामुळे मी थोडं थोडं पाणी घालते. असं थोडं थोडं पाणी घालत घालत मी अर्धा ते पाऊण ग्लास पाणी घातलं आहे. आणि चवीनुसार मीठ घालते. मीठ घालून झाल्यानंतर व्यवस्थित एकत्र करून ढवळून घ्यायचे. मीठ सर्व ठिकाणी लागलं पाहिजे. अशा प्रकारे मीठ मिक्स करून घ्यायचे आणि बाजूला ठेवूया 1-5-10 मिनिटासाठी. डोशाला लागणारी आपण चटणी करायची. मी इथे रेस्टॉरंट स्टाईल चटणी करते. त्यासाठी अर्धा नारळ घेतला आहे किसलेला आणि 5 चमचे डाळ घेतली आहे आणि 4 हिरव्या मिरच्या घेतल्या. चवीनुसार मीठ घालते आणि 1 चमचा साखर घालते. आणि त्याची आपण बारीक पेस्ट करून घेऊया, म्हणजे आपण त्याची चटणी वाटून घेऊया. ही पहा, इथे आपली चटणी वाटून झालेली आहे. ते एका बोलमध्ये काढूया. ह्याला फोडणी वगैरे काही द्यायची नाही आहे, अशीच आपण ही चटणी वापरायची आहे. हॉटेल स्टाईल आपली चटणी झालेली आहे. आता मी इथे पॅनला तेल लावून घेतलं आहे आणि त्यामध्ये डोशाचं बॅटर घातलं आहे. आणि बॅटर घालून असं व्यवस्थित डोसा पसरून घ्यायचा आहे पेल्याने. पेला किंवा वाटी तुम्हाला जसं जमेल त्याप्रमाणे घ्यायचं आहे. व्यवस्थित हे पहा पसरलं जातं. आणि त्यावरती एखाद मिनिटासाठी आपण झाकण घालून ठेवायचं आहे. त्याआधी थोडं तेल त्याच्या बाजूने सोडायचं आहे आणि त्याच्यावरती तेल घालायचं आहे. हे पहा, झाकण घातलं आहे. थोड्या वेळाने झाकण काढून घ्यायचं आहे आणि जरा झाकण हळू काढायचं आहे, कारण डोसा झाकणाला चिकटून वरती येण्याची शक्यता असते. हे पहा, पुन्हा मी त्याला डोशाला बाजूनी तेल सोडलेलं आहे, जेणेकरून डोसा तव्यापासून व्यवस्थित वेगळा झाला पाहिजे. हे पहा कसा डोसा वेगळा झाला आहे, मस्त वेगळा होतोय तव्यापासून. डोसा परतून घेऊन दुसऱ्या बाजूने आपण व्यवस्थित भाजून घेऊया. खरपूस भाजून घ्यायचे आपल्याला. हे पहा, दुसऱ्या बाजूने डोसा खरपूस भाजून झाला आहे. आता त्याच्या अर्ध्या भागावरती आपण बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि त्यानंतर त्याच्यावर बारीक चिरलेला टोमॅटो घालायचा आहे. टोमॅटो घालून झाल्यावर त्यावरती पनीर किसून घ्यायचं आहे. व्यवस्थित घालायचं आहे पनीर. आणि ते पनीर घालून झाल्यानंतर त्यावरती कोथिंबीर घालायची आहे. बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची आपल्याला.
आणि त्यानंतर बारीक शेव घालायचे आहे. पाणीपुरीवाल्याकडे जे शेव मिळतात ते बारीक शेव आहे. हे ऑप्शनल आहे, तुम्हाला हवं असेल तर तुम्ही घालू शकता, पण ह्याच्यामुळे टेस्ट छान येते. आणि हा डोसा त्यावरती फोल्ड करून घ्यायचा आहे. थोडासा डोसा गरम होऊ द्यायचा आहे आणि डोसा गरम झाल्यानंतर असा मधून कट करून घ्यायचा आहे. हिरव्या मुगाचा प्रोटीन डोसा रेडी टू सर्व. किती सुंदर झाला आहे डोसा, मस्त झाला आहे, एकदम हेल्दी डोसा आहे. पुन्हा त्यावरती आपण थोडंसं पनीर किसून घालूया. कशी वाटली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.